गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला, आलेल्या सर्वांनी मेसेज टाका. आपण चौकोन आणि चौकोन रचना या घटकामध्ये चौकोनाचे प्रकार अभ्यासत असताना समलंब चौकोन म्हणजे ट्रापेजियम, चौरस म्हणजे स्क्वेअर आणि रेक्टँगल म्हणजे आयत, हे 3 प्रकार अभ्यासून झालेत. आता बाकी आहे समभुज चौकोन म्हणजे रंबस, समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम आणि काईट म्हणजे पतंग किंवा पतंगाकृती. पहा, आकृती दिसते सर्वांना? आकृती दिसते व्यवस्थित? समजा हा दिसतोय बोर्ड व्यवस्थित? हा एक समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन म्हणजे काय? की ज्याच्या सर्व भुजा समान असतात. समभुज चौकोन यालाच आपण म्हणतो रंबस. ज्याच्या सर्व भुजा समान असतात तो समभुज चौकोन. द quadrilateral in which all the sides are of equal length is called rhombus. मग त्याच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघू. जर आपण त्याचे डायगोनल्स काढले हा एक डायगोनल आणि हा दुसरा डायगोनल. चला आता करा ऑब्झर्वेशन, काय वाटतंय त्याच्याबद्दल? डायगोनल बायसेक्ट होतात हे निश्चित आहे, बरोबर, पण ज्या पॉइंट मध्ये ते एकमेकाला इंटरसेक्ट करतात तिथे 90 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे डायगोनल्स ऑफ रंबस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. साइड्सच्या बाबतीतली प्रॉपर्टी आपल्याला अगोदरच माहित होती की ऑल द साइड्स ऑफ रंबस आर ऑफ इक्वल लेंथ, म्हणजे समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आता हे तुम्ही रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये पण तुम्ही अभ्यासलेलं आहे. आपली एक उजळणी होते. आणि डायगोनलच्या बाबतीतली त्याची प्रॉपर्टी काय? डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या की याचे जे डायगोनल्स आहेत त्याच्यामुळे तो क्वाड्रिलॅटरल 2 इक्वल हाफ मध्ये डिव्हाइड केला जातो. आणि या डायगोनलमुळे अँगल बी आणि डी हे पण बायसेक्ट होतात, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे अँगल ए आणि सी बायसेक्ट होतात. म्हणजे त्या कर्णांमुळे, समभुज चौकोनाच्या कर्णांमुळे सम्मुख कोन जे आहेत, जिथून आपण कर्ण काढलेले असतात, ते दुभागले जातात. ही एक वेगळी प्रॉपर्टी इतर चौकोनांपेक्षा समभुज चौकोनाची आहे. समजली? आता आपण काय म्हटलोय? ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान आहे तो समभुज चौकोन. म्हणजे बाजूंचा गुणधर्म झाला. कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक आहेत, कर्णाचा गुणधर्म झाला. कोणाच्या बाबतीत हा कोन आणि हा कोन समान मापाचे आहेत, म्हणजे काय? सम्मुख कोन.
एकरूप असतात. हेच आपण इंग्रजीतून कसं सांगणार? अपोजिट अँगल्स ऑफ द रंबस आर कॉन्ग्रुएंट. समजली प्रॉपर्टी? आता जर हा आपल्याला पुढे शिकायचंय की पॅरलेलोग्राम, सर्वात पहिला टाईप आपण पॅरलेलोग्राम घ्यायला हवा होता. पॅरलेलोग्राम हा जो टाईप आहे, ठीक आहे, लगेचच घेते, इथे कळेल तुम्हाला. तर रंबसच्या साइड्स जशा कॉन्ग्रुएंट असतात ना, त्या पॅरलल पण असतात. आणि जर त्या पॅरलल असतील तर आपल्याला ह्या दोन साइड पॅरलल असतील, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल, त्या अँगल बी आणि सी ची सम 180 यायला पाहिजे. बरोबर? बघा, ही प्रॉपर्टी आहे का रंबसची? आता आपण पुढचा टाईप बघू. आता मी इथे लिहिल्या नाहीयेत प्रॉपर्टीज, याच्यामध्ये दिसत आहेत आपल्याला त्या. बरोबर? पुढचा टाईप हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, PQRS, हा पॅरलेलोग्राम आहे. मग पॅरलेलोग्राम म्हणजे काय? समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलेलोग्राम. पण त्याची डेफिनेशन आपण कशी करणार? Opposite sides of this quadrilateral are parallel and equal. बरोबर? So PS congruent QR, PQ congruent SR. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात आणि त्या पॅरलल पण असतात, म्हणून त्याला पॅरलेलोग्राम म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू किंवा सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. आता याचे डायगोनल काढू आपण. ठीक आहे, बघा, हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना पॉइंट यम मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे एकमेकांना यम या बिंदूमध्ये छेदतात. इथेही समजा आपण म्हटलं की इथे या बिंदूला आपण ओ नाव दिलं, ओ मध्ये छेदतात. पहा, दोन्हींचं ऑब्झर्वेशन करा. इथे डायगोनल जिथे इंटरसेक्ट होतात तिथे 90 डिग्रीचा अँगल होता, इथे नाही होते. 90 डिग्रीचा अँगल नाहीये, परंतु डायगोनल्सचे हे जे दोन पार्ट झालेत दे आर कॉन्ग्रुएंट. आता समभुज चौकोन म्हणजे रंबस, याच्या बाबतीत पण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे ते बायसेक्ट होतातच. आलं लक्षात? फक्त काय तिथे 90 डिग्रीचा अँगल होतोय. समजतंय? याचे फक्त बायसेक्टर्स आहे आणि याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहे. येते लक्षात? डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर bisectors of each other किंवा diagonals of parallelogram bisect each other. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. ही कर्णाच्या संदर्भातला त्याचा गुणधर्म झाला, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम. अँगल्सच्या बाबतीत दिस अँगल कॉन्ग्रुएंट विथ दिस, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन एकरूप असतात.
आणि लक्ष द्या बाळांनो, आपण दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. म्हणजे इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. हे आपण याच्या पूर्वी लर्न केलेलं आहे, बरोबर की नाही? सपोज PQ पॅरलल SR, म्हणजे PQ आणि SR हे पॅरलल आहेत आणि QR ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल, तर अँगल Q आणि अँगल R हे इंटेरियर अँगल होतील, म्हणजेच ते सप्लिमेंटरी होतील, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री असेल. येते लक्षात? म्हणजे आपल्याला आणखी एक प्रॉपर्टी पॅरलेलोग्रामच्या बाबतीत मिळाली की त्याचे ऍडजेसंट अँगल्स म्हणजे लगतचे कोन हे पूरक कोन असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. बरोबर? समजल्या प्रॉपर्टी? आता नेक्स्ट टाइप जो आहे तो म्हणजे काइट. कुठे काइट करायचं? काइट काढावं लागेल का आपल्याला? वाईट का करायचं? ब्लॅक पण चांगलं वाटतं. चला, दिसते फिगर व्यवस्थित तुम्हाला? हा, भैरवीचं काय म्हणणं आहे? कुठे नाही? हा, 90 डिग्री होत नाही समांतर. हा, ठीक आहे. बघा, ही जी आपण फिगर काढली आहे त्याला काय म्हणायचंय? पतंगाकृती चौकोन किंवा पतंग म्हणजेच काइट. बघा, व्हाईट व्यवस्थित दिसतंय का? क्लिअर तुम्हाला? हा, ठीक आहे. चला, आता याला आपण नाव देऊ आणि त्याचे डायगोनल्स ऑलरेडी मी काढलेले आहेत. त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट जो आहे त्याला आपण एन म्हटलं, तर पहा तिथे 90 डिग्रीचा अँगल झालेला दिसतोय, बरोबर? म्हणजे डायगोनल्स ऑफ काइट आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत. आता हे लक्षात घ्या की याच्यामध्ये ही साइड आणि ही साइड जी आहे ती कॉन्ग्रुएंट आहे. ऍडजेसंट साइडची वन पेअर कॉन्ग्रुएंट असते, त्याचप्रमाणे ही आणि ही साइड कॉन्ग्रुएंट असते. समजल्या प्रॉपर्टीज? साइडच्या बाबतीत काय काइटच्या की ऍडजेसंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे लगतच्या बाजूंची एक जोडी एकरूप असते. आणि डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत का? नाही, परपेंडिक्युलर टू इच अदर ओनली. बघा, मी अगोदर म्हटलं होतं परपेंडिक्युलर बायसेक्टर. बर, लगतच्या दोन जोड्या एकरूप असतात
बाजूंच्या का कोणांच्या? तन्मय काय सांगायचंय तुला? तन्मय आता बघा, लगतच्या बाजूंची एक जोडी, बरोबर की नाही? म्हणजे ही एक जोडी एसटी आणि टीव्ही, आणि इथे टीयू आणि यूव्ही. हा, बाजूंच्या, बरोबर आहे. दोन जोड्या म्हणता येत नाही आपल्याला, लगतच्या बाजूंची एक जोडी, अशा पद्धतीने त्या दोन होतात. बरोबर आहे तन्मय, तुला सांगायचं बरोबर होतं. आता लक्षात आलं, डायगोनल्स हे एकमेकाला राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट होतात, म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये छेदतात, परंतु दोन्ही डायगोनल बायसेक्ट झालेत का? नाही. एकामुळे हा दुसरा बायसेक्ट झालाय. आणि हे लक्षात घ्या, हे जे अँगल्स आहेत इथले, हे बायसेक्ट होतात. हा, आता फिगर काढताना थोडस झालं असेल हे, पण इथे लक्षात येते का पहा तुम्हाला, हा इथला अँगल आणि इथला अँगल जो आहे, हा आणि हा, हे कॉन्ग्रुएंट होतात, हे लक्षात घ्या. या डायगोनल मुळे हे अँगल्स पण बायसेक्ट झाले. समजल्या प्रॉपर्टीज आता काइटच्या? आता बघा, आपल्याला काल मी तुम्हाला स्क्वेअर म्हणजे चौरसाच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या, त्याच्या बाबतीत आणि रंबस याच्या बाबतीत काही प्रॉपर्टीज ज्या सारख्या आहेत की डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, हे रंबसच्या बाबतीत आहे. तर स्क्वेअरच्या बाबतीत काय असणारच, कारण इच अँगल इज 90 डिग्रीचा असतो, म्हणून प्रत्येक कोण त्याचा 90 अंशाचा असतो, म्हणजे सम्मुख कोण असतीलच, तो प्रश्न नाही. आता पहा, मी जे म्हटलं की या डायगोनल मुळे अँगल बी आणि डी बायसेक्ट झाले, म्हणजे कोण बी आणि डी दुभागले गेले. हीच प्रॉपर्टी आपल्याला स्क्वेअरच्या बाबतीत पण बघायला मिळते. आलं लक्षात? तुम्ही पहा, व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या रेग्युलर बुक मध्ये आहेत का अभ्यासाला? काय काय आहे चौकोनाच्या संदर्भात? नसेल तर आपली एक उजळणी आता एक झाली आहे त्यामुळे. बर, आता इथेच मी तुम्हाला एक कालचे जे टाईप आपले झाले होते, दोन एका वेळी लुक मध्ये येण्यासाठी बोर्डवर आता घेतलेत. आणि आणखी एक कोणता राहिला बरं? ट्रॅपेजियम. त्यांच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज मध्ये साम्य आहे आणि डिफरन्स आहे, म्हणजे साम्य आहे आणि फरक आहे, त्याचा आपण एकदा अभ्यास करू. आता बघा, साइडच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट and each angle is of 90 डिग्री, ही प्रॉपर्टी आपल्याला माहितच आहे, बरोबर. डायगोनल्स आता त्याचप्रमाणे आपण रेक्टँगलच्या पण डायगोनलचा विचार करू. आता इथे राईट अँगल आहे, तसा इथे नाही. सपोज दिस इज पॉइंट O and this is point M at which the diagonals intersect. आणि याच्या डायगोनलच्या बाबतीत माहिती आहे आपल्याला काय,
हे बायसेक्टर्स आहेत वगैरे अशी काही प्रॉपर्टी दिसते का आपल्याला ट्रॅपेजियमच्या बाबतीत? बघा, आहे स्क्वेअर म्हणजे चौरस, रेक्टँगल म्हणजेच आयत, आणि हा ट्रॅपेजियम म्हणजेच समलंब चौकोन. ओव्हरऑल आपण फक्त एकदा काय करू, हे रिवाइज करू. याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे की बरोबर डायगोनल्स बायसेक्ट होतात, इथे पण बायसेक्ट होतात. फरक एवढाच आहे की इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. बरोबर. आता पहा, सर्वात पहिला टाईप तसा जनरली अभ्यासला जातो तो पॅरलेलोग्राम. त्याच्या प्रॉपर्टीज आपण इथे पाहिल्या. मग आता साम्य काय काय आहे, कोणत्या दोघांमध्ये आहे बघा. रंबस आणि स्क्वेअर म्हणजे समभुज चौकोन आणि चौरस यांच्यामध्ये कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर. साईडच्या बाबतीत माहितीये की आपल्याला साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांच्या बाजू एकरूप असतात. बरोबर की नाही? आता इथे जसं म्हटलं की याच्या डायगोनलमुळे हा क्वाड्रिलॅटरल दोन इक्वल हाफ मध्ये डिव्हाइड केला जातो, म्हणजे त्याच्या कर्णामुळे त्याचे दोन भाग होतात त्या चौकोनाचे. तसेच याच्या बाबतीत पण आहे, तसंच याच्या बाबतीत पण आहे, म्हणजे पॅरलेलोग्राम आणि स्क्वेअर ही या चारही क्वाड्रिलॅटरलच्या बाबतीत सेम प्रॉपर्टी. बट डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट कोणत्या दोन क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आहे सांगा. तुमच्या समोर फिगर आहे, टाका मला मेसेज. काय डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असण्याची प्रॉपर्टी कोणत्या दोन क्वाड्रिलॅटरलची आहे? कोणत्या दोन चौकोनांच्या बाबतीत एक सारखा गुणधर्म आहे की त्यांचे कर्ण एकरूप असतात. बर, आता श्रावणीने टाकला रेक्टँगल आणि स्क्वेअर, पियुष म्हणतो रेक्टँगल. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, रेक्टँगल आणि स्क्वेअर करेक्ट आन्सर दोन्ही. यांच्यामध्ये डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे याचे दोन्ही डायगोनल्स कॉन्ग्रुएंट, याचे दोन्ही डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. म्हणजे आयत आणि चौरस यांच्या बाबतीत एक गुणधर्मातलं साम्य कोणतं? कर्णांच्या बाबतीत कर्ण एकरूप असतात. आता कर्ण परस्परांचे दुभाजक असतात हा गुणधर्म जर म्हटलं तर या चारही प्रकारांना लागू आहे. दुभाजक म्हणजे बायसेक्टर्स, सर्वांचे बायसेक्टर्स आहेत. बट परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जर म्हटलं तर फक्त रंबस आणि स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ रंबस ॲज वेल ॲज स्क्वेअर बायसेक्ट इच अदर, म्हणजे समभुज चौकोन आणि चौरस यांचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता कालच्या तासाला आपण असं पाहिलं होतं, चौरसाला आयत म्हणता येईल, परंतु आयताला चौरस म्हणता येईलच असं नाही. म्हणता येऊ शकतं पण येईलच असं नाही. तसं या दोन्हींच्या बाबतीत पहा, विधानं लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. एकदा समजलेलं असल्यावर लिहून घेण्याची गरज नाही. पहा, चौरसाला समभुज चौकोन म्हणता येतं, परंतु समभुज चौकोन हा चौरस असेलच असं नाही. पहा बरं का, चौरसाला आपण समभुज चौकोन म्हणू शकतो. कारण का? समभुज चौकोनाची अट काय आहे की सर्व बाजू समान, सम्मुख कोन एकरूप,
आणि कर्ण परस्परांचे लंबदुभाजक. बरोबर. हे जे गुणधर्म आहेत ते सगळे आपल्याला चौरसामध्ये दिसतात. म्हणून चौरस हा समभुज चौकोन होऊ शकतो. परंतु आता लक्षात घ्या, जर एखादा समभुज चौकोन असा असेल की ज्याचे चारही कोण काटकोन आहेत तर तो चौरस होईल. परंतु तसं नसेल तर त्याला चौरस म्हणता येणार नाही. म्हणजे म्हणता येऊ शकतं पण म्हणता येईलच असं नाही. कळतंय मी काय सांगते ते? तुम्हाला ही विधानं आवश्यक वाटत असली तर लिहून घ्या, नाही तर समजावून पक्की घेतली तर लिहून घेण्याची गरज नाही. सर्वांना समजतंय का? एकदा मेसेज टाका मला. जर प्रॉपर्टीज मध्ये काही गोंधळ होत असेल तर तसं सांगा, आपण आणखी सावकाश जाऊ. मुळात मी सावकाशच चाललंय. बर, ठीक आहे, समजतंय सर्वांना जवळजवळ. 2-3 मेसेज पडलेत आतापर्यंत. हा, काही हरकत नाही. आता आपण 2 गोष्टी क्लिअर केल्या. 2-3. हा, ठीक आहे, चालेल, समजतंय. तसं ह्या दोन्हींच्या बाबतीत कम्पेअर करा आता. समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन. हा, समभुज चौकोन हा जो आहे तो समांतरभुज चौकोन असू शकतो का? हा, असू शकतो. परंतु समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असू शकतो. परंतु समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असेलच असं नाही. कारण समभुज असण्यासाठी आपल्याला त्याच्या सर्व भुजा समान असल्या पाहिजे. मग ज्या समांतरभुज चौकोनामध्ये सर्व बाजू समान लांबीच्या असतील तो समभुज चौकोन होऊ शकतो. परंतु प्रत्येक वेळी त्या समान लांबीच्या असतीलच असं माहित नाही. समोरच्याच बाजू फक्त एकरूप असतात. म्हणून याला आपण समांतरभुज चौकोन म्हणू शकतो. परंतु समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असेलच असं नाही. आता ह्या दोन्हींचा विचार करू. चौकोन हा समांतरभुज चौकोन असू शकतो. चौरस हा समांतरभुज चौकोन असू शकतो. परंतु समांतरभुज चौकोन हा चौरस असेलच असं नाही. असू शकतो. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप आहेत आणि सर्व कोण काटकोन आहे त्याला आपल्याला चौरस म्हणता येतं. म्हणजे हा चौरस कधी होईल? जेव्हा याच्या सर्व बाजू एकरूप असतील आणि प्रत्येक कोण काटकोन असेल. पण प्रत्येक वेळी असं असेलच असं नाही. मात्र याला आपल्याला समांतरभुज चौकोन म्हणता येतं. त्याचं कारण काय? समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजू समांतर आहेत, बरोबर? याच्यात पण आहेत समांतर. लगतच्या कोणांची बेरीज 180 आहे याच्यात पण. सम्मुख कोण समान मापाचे आहे. म्हणजे चौरस काय करतो? समांतरभुज चौकोनाच्या सर्व अटी पूर्ण करतो आणि म्हणून आपण चौरसाला समांतरभुज चौकोन म्हणू शकतो. हा, आता समांतरभुज चौकोन आणि आयत. आयत हा समांतरभुज चौकोन असू शकतो केव्हाही. त्याचं कारण काय? सम्मुख बाजू समांतर आणि एकरूप. सम्मुख कोण एकरूप, बरोबर? आणि लगतच्या कोणांची बेरीज 180. हा 90 आहे आपल्याला माहितीये, हा पण 90 आहे आपल्याला माहितीये, बरोबर की नाही? लगतच्या कोणांची बेरीज 180 आणि डायगोनल्स बायसेक्टर्स ऑफ इच अदर. पॅरलेलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला रेक्टँगल मध्ये दिसतात. म्हणून याला आपल्याला समांतरभुज चौकोन म्हणता येतं. पण समांतरभुज चौकोन जर आयत असेल असं म्हणजे केव्हा आयत होऊ शकतो? जर त्याचा प्रत्येक कोण काटकोन असेल तरच, बरोबर? मग समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक वेळी प्रत्येक कोण काटकोन असेल असं आपण सांगू शकत नाही. म्हणजेच हा होऊ शकतो आयत, पण कधी? जर प्रत्येक कोण काटकोन असेल.
म्हणजे प्रत्येक वेळी समांतरभुज चौकोनाला आयत म्हणता येतच असं नाही, पण आयताला खात्रीपूर्वक म्हणू शकतो आपण, बरोबर आहे की नाही? जसं आयत आणि चौरसाच्या बाबतीत पाहिलं, ह्या सर्वांची आपण तुलना केली. आता आणखी की याच्यामध्ये लगतच्या कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येते, याच्यात पण येते, याच्यात पण येते, याच्यामध्ये येते. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असू शकतो. लगतचे कोण पूरक असतात आणि सम्मुख कोण एकरूप असतात, बरोबर समजतंय? आता समलंब चौकोनाच्या बाबतीत आपण म्हटलंय की एक पेअर म्हणजे बाजूंची एक जोडी समांतर असते. जर या दोन बाजू समांतर असतील आणि आपण म्हटलं की WX ही त्यांची ट्रान्सव्हर्सल किंवा छेदिका आहे, तर हा कोण आणि हा कोण यांची बेरीज किती यायला पाहिजे? इंटेरियर अँगल्स होतील ना ते, आंतरकोन. या दोन समांतर रेषा ही त्यांची छेदिका, म्हणजे या दोन्हींची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. मग ह्या दोन्हींची येईल का 180? पहा बरं, एक्स आणि वाय येईल. या दोन समांतर रेषा आणि ही त्यांची पहा दोन समांतर रेषा आणि WX किंवा ZY ही त्यांची छेदिका असं म्हटलं. सांगा मला तुम्ही, अँगल एक्स आणि वाय यांची सम म्हणजे यांची बेरीज 180 येईल का? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगितले W आणि X हे दोन सप्लिमेंटरी अँगल आहेत. बरं, भैरवी म्हणते 180 येईल. पहा बर का, WZ आणि XY. आता मी फिगर एकदम प्रॉपर नाही काढली. या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची ही छेदिका आहे, तेव्हा हे तयार झाले आंतरकोन, बरोबर? आता इथला कोन आणि इथला कोन हे आंतरकोन होण्यासाठी त्यांची आपण दुसरी एक छेदिका काढली, बरोबर ना? या दोन समांतर रेषांच्या या दोन छेदिका काढल्या. मग असं होतं का? पहा, हे दोन आंतरकोन बर होत आहे, खात्रीपूर्वक सांगताय? पहा मग काय प्रॉपर्टी येते. आणि काईट. बर, नंतर भैरवी म्हणते नाही येणार. आता टेस्ट करा आणि मला नंतर मेसेज टाका. प्रत्यक्ष कृती करून पहा, मोजून पहा, अँगल काढून पहा, ट्रॅपेजियम. ठीक आहे. आता काईट हा त्यांच्या सर्वांपेक्षा वेगळा जरी असेल तरी पण आपल्याला काही त्याचे गुणधर्म महत्वाचे आहेत की दोन डायगोनल एकमेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात, परंतु ते परपेंडिक्युलर बायसेक्टर नाहीत. आणि त्याच्या ऍडजेसंट साइडची एक पेअर, अशा पद्धतीने ही एक पेअर आणि ही एक पेअर कॉन्ग्रुएंट असतात. आणि महत्वाची प्रॉपर्टी काय की जे ऍडजेसंट साइड्स आहेत त्यांचा एंड पॉइंट म्हणजे अंत्यबिंदूंच्या तिथे ते जे अँगल तयार होतात ते बायसेक्ट होतात. त्याच्यामुळे म्हणजे एका डायगोनलमुळे हे अँगल बायसेक्ट झाले. मग हा आणि हा बायसेक्ट झालाय का? पहा, चेक करा. ठीक आहे, समजल्या सगळ्या प्रॉपर्टीज? आता आपण याच्यावर प्रश्न घ्यायला सुरुवात करणार आहोत. आजच्या तासाला सर्वच प्रश्न होतील असं नाही. काही प्रश्न आपण घेऊ. यातल्या म्हणजे चौकोनाचे प्रकार आणि त्याचे काही गुणधर्म आपण अभ्यासले, याच्यावर आधारित प्रश्न पाहायचे. पण यात जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. बघा, एकदा सर्व क्वाड्रिलॅटरल्स तुम्हाला इथे लूक मध्ये मी तुमच्या समोर देते, ऑब्झर्वेशन करा. काही शंका असेल तर टाका, नसेल तर मग जाऊ आपण प्रश्नांकडे.
शंका नसेल तर नाही म्हणा, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. बर, एक मेसेज आला, शंका नाही, व्यवस्थित समजलंय. आता महत्वाचं तुम्हाला सांगायचं विसरलं. हा नाही, सृष्टी पण म्हणते. हा सृष्टी, मताले का मटाळे? ठीक आहे. बघा की आपल्याला चौकोन आणि चौकोन रचना हा आपला घटक आहे, बरोबर. मग चौकोन, त्याचे गुणधर्म झाले आपले. आता चौकोन रचनेमध्ये आपल्याला आयत आणि चौरस या दोन चौकोनांच्या रचना करायच्या. रचना करायच्या म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक घटक कोणते? हा सृष्टी काय म्हणते, समजलं नाही? तू आज फर्स्ट टाइम जॉईन केलंय का बेटा सृष्टी? सृष्टी फर्स्ट टाइम जॉईन झाली आहे का ते सांग बरं मला. हा समजलंय, ठीक आहे. आता चौकोन रचना, रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन, माहितीये, कालच सांगितलंय तुम्हाला वाटतं कालच्या तासाला. जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने दिलेली फिगर किंवा आकृती काढणं म्हणजे कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला आयत आणि चौरस या दोन प्रकारांच्या रचना करायच्या आहेत. पहा, आता आयत काढण्यासाठी फक्त आयताची आपल्याला लांबी आणि रुंदी, या दोन गोष्टी माहित असणं आवश्यक आहे, लांबी आणि रुंदी. चौरस काढण्यासाठी फक्त चौरसाची बाजू माहित असेल तरी पण आपल्याला चौरसाची रचना करता येते. माहितीये कसं? पहा, आयताची लांबी समजा आपल्याला दिली आहे, आपण त्याप्रमाणे लांबी घेतली आणि आपल्याला माहितीये की आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. समजा आपल्याला एबीसीडी हा आयत काढायचा आहे, प्रत्येक कोण काटकोन असतो. या इथे मग आपण काय करणार, ए आणि बी बिंदूच्या इथे 90 अंश मापाचा कोन करणार, प्रोट्रॅक्टर म्हणजे कोनमापकाच्या साह्याने, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग 90 अंशाचा कोन करणारा हा किरण असेल आपला. बघा, बरोबर. आणि दुसराही किरण आपण 90 अंशाचा कोन करणारा काढणार आहोत. आणि आपल्याला जी रुंदी दिली आहे तिच्यानुसार आपण काय करणार, तेवढी लेंथ घेऊन याच्यावर आर्क करणार आणि आपण म्हटलं होतं की एबीसीडी हा क्वाड्रिलॅटरल काढायचा आहे आपल्याला. क्वाड्रिलॅटरल म्हणजे त्याचा टाईप रेक्टँगल. आणि मग आपण जर हे जोडलं तर हा आपला रेक्टँगल तयार होईल, बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याला चौरसामध्ये फक्त बाजू दिली आहे. आपल्याला माहिती आहे की अशी बाजू आपण काढली आणि समजा हा चौरस आपल्याला काढायचा आहे PQRS. मग इथे 90 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा, इथे 90 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा आणि मग जितकी बाजूची लांबी आहे तीच कंपासच्या साह्याने अशा पद्धतीने आर्क करून आपल्याला ते पॉइंट पुढचे आर आणि एस निश्चित करता येतात
आणि मग तो PQRS हा आपला चौरस तयार होतो. म्हणजे चौरसाची रचना करण्यासाठी आपल्याला फक्त त्याची बाजू माहित असणं आवश्यक असतं आणि आयताच्या रचनेसाठी आपल्याला त्याची लांबी आणि रुंदी या दोन गोष्टी माहित असणं आवश्यक असतं. समजलं? ठीक. चला आता आपण काय करू, याच्यावरची उदाहरणं पाहू. घ्या प्रश्न पहिला, आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो टिंबटिंब असतो. आयताच्या लगतच्या बाजू एकरूपचं चिन्ह काढते मी, असतील तर तो टिंबटिंब असतो. उत्तर तयार असेल असं मला वाटतंय. लगतच्या बाजू एकरूप असणाऱ्या आयताला काय म्हणायचं? बर, तन्मयचं म्हणणं आहे पतंग. बर, लगतच्या बाजू एकरूप असणारा आयत. हा, ऑप्शन्स द्यायचे तुम्हाला. बर, मयुरेशचा ऑप्शन नंबर 3 आलाय. ठीक आहे, श्रावणी म्हणते स्क्वेअर. बर, श्रावणीला डबल टाकावं लागलं उत्तर. तिला वाटलं मॅडमने पाहिलं नाही है ना, दोनदा मेसेज करावा लागला. ठीक आहे, चला आणखी बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील म्हणजेच काय, सर्व बाजू समान झाल्या की नाही, लांबी आणि रुंदी सर्व बाजू समान आहे आणि प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे तो चौरस झाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या, बघा बरं का प्रश्न व्यवस्थित, कोणत्याही, मी प्रश्न सांगते म्हणजे तुम्ही विचार करायला लागाल तोपर्यंत. कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या, समांतरभुज चौकोन लगतचे कोन, त्यांच्या कोन दुभाजकांच्या, लगतच्या कोनांच्या कोन दुभाजकांच्या छेदन बिंदूमुळे तयार होणाऱ्या कोनाचा प्रकार सांगा किंवा ओळखा. बघा, कोणत्याही समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या कोन दुभाजकांच्या छेदन बिंदूमुळे तयार होणाऱ्या कोनाचा प्रकार ओळखा. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या कोन दुभाजकांच्या छेदन बिंदूमुळे
तयार होणारा कोन ओळखायचा आहे आपल्याला. तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. लघुकोन, कोटिकोन, विशाल कोन आणि काटकोन. बर, अरे वा वा. क्षितिजा, भैरवी, श्रावणी आलंय आन्सर त्यांचं. व्हेरी गुड. बघा आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून एक्सप्लेनेशन देते. आपल्याला समांतरभुज चौकोन, बरोबर, लगतच्या कोणांचा कोन दुभाजक. हे लगतचे दोन कोन आपण विचारात घेऊ. बघा आता आपल्याला हे माहिती आहे की हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज किती आहे? 180 अंश. म्हणजेच त्यांचे हे दोन जे समान भाग झालेले आहेत, तर या दोघांची बेरीज किती येईल? हा आणि हा त्याच्या निम्मी 90 डिग्री. मग जर 90 असेल आणि आपण या ट्रायंगलचा विचार केला, समजा PQR, तर अँगल P चं मेजर येईल 90 डिग्री. बरोबर की नाही? समजलं? ठीक आहे. उत्तर बऱ्याच जणांचं आलेलंच होतं. शाबास, व्हेरी गुड. ठीक आहे, थांब.